नमस्कार फ्रेंड्स, खूप खूप स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे। आज आपण एका नवीन मेडिसिनचा रिव्ह्यू पाहत आहोत। या मेडिसिन बद्दलची माहिती, या मेडिसिनचे यूजेस, तुम्ही या मेडिसिन्स कशा यूज करायचे आहेत आणि घेताना कोणती कोणती काळजी ठेवायची आहे, याच्या कंपनीपासून प्राइसिंग पर्यंत आज आपण या टॅबलेटचा पूर्ण रिव्ह्यू पाहणार आहोत। आज आपण बोलत आहोत व्हाईट टॅबलेट बद्दल आणि याच्यामध्ये तुम्हाला एकच कंटेंट मिळत आहे, फॉलिक ऍसिड, आणि हे कंटेंट तुम्हाला 5 mg 5 mg मध्ये मिळून जात आहे। वेगवेगळ्या व्हेरियंट्स मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतं। हे टोटली तुमच्या आजारावर डिपेंड करतं की डॉक्टर्स कोणत्या ऍसिडची कमी डेफिशियन्सी जर आपल्या बॉडीमध्ये असेल तर याला भरून काढण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर करत असतात। फॉलिक ऍसिडच्या कमीने वेगवेगळ्या प्रकारचे आजार तुम्हाला होऊ शकतात। तुम्हाला जे व्हायरल इन्फेक्शन आहे ते खूप लवकर होतं, कमजोरी असते, थकवा असतो, खूप जास्त अंग वगैरे दुखणे, कुठेही जाण्याचं मन न करणे, डलनेस फील होणे, अशा प्रकारचे खूप काही प्रॉब्लेम्स आपल्याला जाणवतात। आपल्या केसांची गळती खूप असते, नखांचं तुटणं वगैरे सगळ्या प्रकारची कमी जी आहे ती फॉलिक ऍसिड तुमचे पूर्ण करत असतो। तुम्हाला मूवमेंट करायला त्रास होणे, हातपाय जास्त दुखणे, अंग दुखणे, सतत आजारीपणा जाणवणे, अशा प्रकारचे सर्व प्रॉब्लेम जे आहे फॉलिक ऍसिडच्या कमीने तुम्हाला होऊ शकतात। तर या सर्व प्रॉब्लेमला कमी करण्यासाठी तुम्हाला जर रक्त कमी असेल किंवा रक्त तुमच्या बॉडीमध्ये बनत नसेल तरीही अशा सर्व प्रॉब्लेमला कमी करण्यासाठी डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुमच्यासाठी करतात। मोस्टली या टॅबलेटचा वापर जे आहे ते गर्भावस्थेमध्ये स्त्रियांना केला जातो। यामध्ये आईला आणि बाळाला दोघांनाही फॉलिक ऍसिडची कमी होऊ नये आणि कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम येऊ नये किंवा डिलिव्हरीच्या वेळेस त्यांना रक्ताची वगैरे कमी होऊ नये, अशा प्रकारचे सर्व धोके लक्षात घेता डॉक्टर या टॅबलेटचा वापर गर्भावस्थेच्या स्त्रियांना जास्त करत असतात आणि नेहमीच करत असतात। तर फ्रेंड्स, जर मुलं वगैरे घेत असतील, मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये जे जास्त एजेड पर्सन असतील, जे म्हातारे माणसं असतील, यांना सुद्धा फॉलिक ऍसिडची खूप जास्त गरज असते आणि अशा वेळेस सुद्धा डॉक्टर या टॅबलेटचा वापर तुम्हाला करू शकतात। पण मुलांमध्ये देताना काळजी घ्यायची आहे, न विचारता डॉक्टरला मुलांमध्ये या टॅबलेटचा वापर अजिबातच करायचा नाहीये। एनिमियाची एक अशी स्थिती असते, एनिमिया जर तुम्हाला असेल, एनिमिया झाला की आपल्याला बॉडीमध्ये रक्त तयार होण्याची जी साखळी असते ती बंद पडलेली असते, रक्त तयार होतच नाही। तुम्ही कितीही खा, काहीही खाल्लं तरी सुद्धा बॉडीमध्ये रक्त तयार होत नाही आणि अशा वेळेस आपल्याला रक्त जे आहे ते बाहेरून भरण्याची वेळ येते। बऱ्याचदा रक्ताच्या कमीने तुम्हाला वेगवेगळे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात। तर अशा स्थितीला सुद्धा कंट्रोल करण्याचं काम फॉलिक ऍसिडची टॅबलेट तुमच्यासाठी करू शकते। आणि तुम्ही जे रेड सेल्स असतात आपल्या बॉडीमधले, ते रेड सेल्स जे आहे ते वाढवण्याचं काम करत असते, तुमचं रक्त वाढवते, बाकीच्या सर्व प्रॉब्लेम्सला कमी करते आणि तुम्हाला आरामदायी महसूस करवत असते। तर ही जी टॅबलेट आहे ही फॉलिक ऍसिडची सप्लिमेंट आहे आणि खूप चांगला सोर्स असतो एक फॉलिक ऍसिडचा। थकवा, कमजोरी, एनिमिया अशा सर्व लक्षणांपासून तुम्हाला आराम देण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। आता याच्या साईड इफेक्ट बद्दल बोलून घेऊया। तर नॉमिनल अगदी कॉमन साईड इफेक्ट आहे, तुम्हाला मळमळ होऊ शकते, गॅस होऊ शकतो, वजन कमी होऊ शकते, अशा प्रकारचे साईड इफेक्ट याच्यामध्ये तुम्हाला दिसून येऊ शकतात। घाबरण्याचं काही कारण नाहीये, 3-4 दिवसानंतर हे साईड इफेक्ट आपोआप निघून जातात। याच्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज पडत नाही किंवा काही प्रॉब्लेम येत नाही, काहीही होत नाही। जर तुम्ही किडनी लिव्हरचे वगैरे पेशंट्स असताल तर तुम्हाला डॉक्टरला दाखवण्याची किंवा सांगण्याची खूप जास्त याच्यामध्ये गरज असते। व्हिटॅमिन बीचं एक चांगलं स्वरूप आहे आणि व्हिटॅमिन बीच्या या स्वरूपामुळे तुमचे हाडकं वगैरे जर ठिसूळ झालेले असतील ते सुद्धा भक्कम करण्याचं काम ही टॅबलेट तुमच्यासाठी करत असते। मग विचार करा की किती जास्त युजफुल टॅबलेट आहे आणि किती जास्त कामं तुमच्यासाठी करून देत असते। तुम्हाला जर डलनेस जरी फील होत असेल तरी सुद्धा तुम्ही फॉलिक ऍसिडची टॅबलेटच्या जे आहे सप्लिमेंट चालू करू शकता आणि याच्याने तुमचे जे तब्येत आहे याच्यामध्ये सुधार तुम्हाला नक्कीच दिसून येतो। आता वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला सेम कंटेंट बनवून देत असतात, कोणत्याही कंपनीचा सेम कंटेंट तुम्हाला काम अगदी एकसारखी देत असते, फक्त प्राइसिंग मध्ये उतार चढाव दिसून येत असतो। प्रत्येक कंपनीचे आपले आपले प्राइजेस असतात, तर त्या हिशोबाने तुम्हाला टॅबलेट मिळू शकतात। प्रिफजर कंपनीबद्दल बोलत आहोत आज आपण। तर याच्यामध्ये तुम्हाला 10 टॅबलेटची 1 स्ट्रिप मिळत आहे आणि 1 स्ट्रिपची तर फ्रेंड्स, प्रिफजर कंपनीबद्दल आपण बोलत आहोत। तर याच्यामध्ये तुम्हाला 45 टॅबलेटची 1 स्ट्रिप मिळत आहे। तर 45 टॅबलेटच्या 1 स्ट्रिपची जी किंमत आहे ती आहे 76 रुपये 10 पैसे इतकी। अजूनही एक्सपायरीमध्ये चाललेली आहे। सेम कंपनीचे सेम टॅबलेट जर तुम्ही घ्यायला गेला की तुम्हाला याच प्राइसमध्ये मिळणार आहे। एकदा वेगळ्या कंपनीचा कंटेंट तुम्ही सेम घ्यायला गेला काम अगदी एकसारखं मिळेल, पण फक्त तुम्हाला प्राइसिंगमध्ये उतार चढाव दिसून येऊ शकतो। प्रत्येक कंपनीचे आपापले प्राइजेस असतात। तर फ्रेंड्स, आजची अगर व्हिडिओ तुम्हाला आवडली तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा। सो थँक्यू फ्रेंड्स, व्हिडिओला पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच।